मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी. जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला JCB दिसतोय. हा यशवंतवाडीचा शिवार आहे आणि 24 मार्च 2026 रोजी एक शेतकरी जे आहे ते मुंबईमध्ये त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. एक द्रव्य त्यांनी अंगावर ओतून घेतलं होतं आणि सगळीकडे प्रसारमाध्यमामध्ये असेल किंवा ह्या सगळ्या बातम्या आल्या होत्या. फार मोठा विषय होता, शेतीचा विषय होता, शेतरस्त्याचा विषय होता आणि त्या संदर्भामध्ये रेणापूरचे जे कर्तव्यदक्ष असलेले तहसीलदार थोरात साहेब आहेत, त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित करून हा जो रस्ता आहे मार्गस्थ केलेला आहे आणि त्याचा जो डिस्प्यूट आहे तो कुठंतरी आता निकाली निघाला आहे असं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. सर, शेतरस्ते म्हटलं की फार किचकट असतात. आज तुम्ही या यशवंतवाडीच्या शिवारामध्ये आहात. एक प्रकरण काय होतं आणि काय आता प्रक्रिया काय केली तुम्ही? माननीय महसूल मंत्री महोदय यांनी दिलेले आदेश, यांनी दिलेल्या सूचना वेगवेगळ्याच्या, तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील ज्या तरतुदी आहेत, तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 त्यातील कलम 5 अन्वये जे जुने पाणंद रस्ते खुले करायचे आहेत, तसेच नकाशावरचे रस्ते, शिवरस्ते, पाणंद रस्ते, गाडी रस्ते ह्या सगळ्या खुले करायचे आदेश आहेत. आणि त्याप्रमाणे हा जो आहे इथला यशवंतवाडी आणि कारेपूर किंवा गोपाळवाडी या दोन्ही शिवरस्त्यावरचा जो रस्ता आहे तर तो रस्ता खुले करण्याचे आदेश यापूर्वीचे तहसीलदार मंजुषा भगत मॅडम यांनी दिलेले होते. आणि त्यानुसार संबंधित सर्व शेतकरी यांना इथं बोलवून समजुतीनं सर्वांशी हे करून आज रस्ता तो इतक्या दिवसानंतर खुला होतो आहे आपला. आता जे मुख्यमंत्र्यांनी आता बळीराजा शेतकरी ते पाणंद रस्ते वगैरे आहेत, ही सुरुवात म्हणावी? येस, नक्कीच मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना जी आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे. शासनाचा नवीन त्या उपक्रम आहे आणि त्याच्यामध्ये हा रस्तासुद्धा आपण प्रस्तावित करत आहोत. माननीय आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, त्याच्यामध्ये उपविभागीय अधिकारी हे सदस्य सचिव आहेत, तहसीलदार BDO पण त्याचे सदस्य आहेत. तर ह्या समितीपुढं आता आम्ही सगळे प्रस्ताव मांडून त्याच्यामध्ये हा सुद्धा जो आहे गोपाळवाडी आणि यशवंतवाडीचा जो शिवरस्ता आहे हा सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये या योजनेअंतर्गत प्रस्तावित करत आहोत. आता प्रारंभ म्हणता येईल. आता तालुक्यामध्ये अनेक असे डिस्प्यूट आहेत तसे इथं रेणापूरमध्ये भरपूर रस्त्याचे प्रश्न आहेत, पण ते आपण टप्प्याटप्प्याने सॉल्व करतो आहे. त्याच्यामध्ये सुनावणी घेतो आहे, सुनावणी घेऊन स्पॉट व्हिजिट करतो आहे, स्पॉट व्हिजिट करून त्याच्यात आदेश देऊन परत रस्ते आपण खुले करतो आहे. आलेल्या पहिल्या दिवसापासून तुम्ही शेतकऱ्यांच्या रस्त्यावर बांधावरती दिसताय तुम्ही? नाही, प्रश्नच नाही. हा शासनाचा माननीय महसूल मंत्री महोदयांचा खूप मोठा हे आहे याच्यामध्ये की तुम्ही फील्डवर जाऊन, इव्हन माननीय जिल्हाधिकारी महोदय जे आहेत लातूरचे, तर त्यांनीही सांगितलं आहे की तुम्ही फील्डवर जाऊन काम करा, म्हणजे लोकांचे जाऊन त्यांचे रस्त्याचे काय प्रश्न आहेत ते सगळे सॉल्व करा. त्या अनुषंगानं मी आता ठरवलं की प्रत्येक वेळेला जाऊन सुनावण्या घेऊन स्पॉट घेऊन तिथं रस्ते जास्त खुले करायचे. नक्कीच बघितलं तर रस्ता म्हणलं, शेतरस्ता म्हणलं की शेतकऱ्याची एक धमनी असते, मुख्य वाहिनी असते. रस्ता असेल तरच शेतीला जास्त मुबलक तिथं सुविधा असतील किंवा तिथला शेतमाल असेल तो बाजारपर्यंत घेऊन जाण्यामध्ये शेतकऱ्यांना सोयीस्कर होतं. आणि मी जे होतो तो यशवंतवाडी, कारेपूर शिवार आहे, गोपाळवाडी या 3 गावाच्या मधला हा डिस्प्यूट होता. शेतकऱ्याचा तो प्रश्न आता कुठंतरी निकाली निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. माझे सहकारी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक, कारेपूर, रेणापूर.